चिले पिले वी आर लर्निंग ट्रायंगल अँड इट्स प्रॉपर्टीज, ज्याच्या सगळ्या आपण बेसिक कन्सेप्ट पाहिल्या. अरे सर नो, कंप्लीट थिअरी वी हॅव ऑलरेडी लर्न. गेटिंग. चलो बोर्ड गायडन्स ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट क्वेश्चन काय सांगतोय बाळा मला? फर्स्ट क्वेश्चन, in the given figure angle A is 80, angle B is 60, okay, angle C is 2x, x plus x 2x, BDC is y, BDC, हाँ BDC, this is y, okay, BD and CD bisect angle B and C. अरे BD आणि CD काय करतात बाळा? बायसेक. बायसेकचा अर्थ एक घाव दोन तुकडे. कसे? इक्वल. कसे बेटा? इक्वल. पुढे द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय निकालो. तो का आहे? आली. हा हे तुम्हाला आली, आन्सर आली. इकडे बाकी काहीच नाही, काल आली. अरे बाला, हा ट्रँगल ए बी सी आहे वेदिका, ज्याच्यामध्ये हा 80 डिग्री. मग आता काय करावा ध्रुव? क्या क्या किया जाए? हा 80 आहे, ठीक आहे. आता त्याने अजून काय दिला? बी दिला ना 60 बेटा तुला. बी किती दिला? 60. परंतु इथं काय दिसते तुला? इक्वल. अरे ते म्हणतात ना बीडी बायसेक्टर आहे. मग 60चे एक घाव दोन तुकडे. कसे? इक्वल. मग कसे? 30-30. काय झाले? 30-30. मग बेटा 30. आर यू अंडरस्टँडिंग? जल्दी बोलो भाई. 30-30. ठीक आहे. अजून काय रे बेटा? अँगल सी. हां एक्स एक्स. ठीक आहे ना. मला एक्स आणि वाय काढायचा. बरं आता हा 80 बरं का, हे 30-30 दोघं. पुढं काय करतील आराध्या? कसं? हे बघ, ट्रायंगलमध्ये तुम्ही पूर्ण वर्षभर 7वीच्या फक्त डोक्यात ठेवा. ट्रायंगलच्या दोन फक्त पॉप्युलर प्रॉपर्टी कोणत्या बेटा? असं बोला. अँगल सम प्रॉपर्टी आणि पोरांनो काय राव, हे बघ आपला चॅप्टर कोण आहे? आपला चॅप्टर कोण आहे? ट्रायंगल. त्याचा आत्मा कोण आहे? 2. त्याचा आत्मा 1 नाही 2 आहे. यू यूज 2 प्रॉपर्टीज ओनली. कोणत्या कोणत्या बेटा? पहिली म्हणजे अँगल सम प्रॉपर्टी. काय वेदिका पटकन सांग. आणि दुसरा वेदिका काय राव, असा इतका वेळ लागत असतो का? आराध्या सांग अँगल सम प्रॉपर्टी. ईश्वरी अँगल सम प्रॉपर्टी पटकन सांग. काय राव तुम्ही असं पोरांनो, तिथंच वाचून नाही सांगायचं, वाचून नाही सांगायचं. पाप है ये, पडके बताना पाप का बाप है ये. तू सांग रे ध्रुव. रील पाहून आलो तुम्ही आज एक. अरे अँगल सम प्रॉपर्टी. अरे ट्रायंगल मामाच्या तिन्ही अँगलची बेरीज. अय ध्रुव, ध्रुव, अय ध्रुव बाळ. अरे अँगल सम प्रॉपर्टी काय सांगते वेदिका? है का नाही? पहिला अँगल प्लस दुसरा अँगल प्लस तिसरा अँगल, अँगल 1 प्लस अँगल 2 प्लस अँगल 3 इज. एवढं सिंपल आहे का नाही? एक्स ट्रायंगल थेरम सांग रे पृथ्वी. अरे 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 काय राव, तो ॲबसेंट राहत होतं, देतो सोडून. नको नको श्रीशा, ए ते पाठ काय करू नका. ते बघ ते अपूर्वाचा कार्यक्रम वाचायचं सांगाय, तसं करूच नका. ते बघूच नका. तुमच्या डोक्यात घुसला पाहिजे तो. यू मस्ट अंडरस्टँड के क्या चीज है बेटा. हा सानवी सांग. तू हे जे काही सांगितलं काही समजलं नाही. मला काय आठवलं माहिती का?
मी जेव्हा दुसरीत होतो मला तेव्हा किस्सा आठवला, सांगू का? सांगू का नको? मी जेव्हा दुसरीत होतो तेव्हा एक मुलगी चौथीत होती. आम्ही असे सगळे पहिली दुसरी तिसरी चौथी जिल्हा परिषद शाळा, आम्ही सगळे असे बसलेले सगळे सोबत. आणि चौथीच्या मुलीला, आणि मग तेव्हा ते इतिहासाचं ते चालू होतं, अफजल खानाचा वध. काय धडा चालू होता? अफजल खानाचा वध. आणि मग सरांनी ते सगळं समजून सांगितलं, ती सगळी कहाणी. सगळ्यांना माहिती आहे ना शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने वध केला, सगळी स्टोरी झाली. सर म्हणले आता तुमच्यापैकी कोण सांगण रे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला? कोणीच हातवर करणार, तर घाबरायचे सगळे. पण सानवीसारखं ते सर म्हणले एक जण तू सांग रे. तिने हातवर केला होता. ठीक आहे म्हणे. उभी राहिली. ती उभी राहून तिने केली स्टोरी सुरू. शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातात हे घातले, ती सगळे वर्ब गेली विसरून. शिवाजी महाराज घोड्यावर बसून तिकडं गेले वगैरे वगैरे. त्यात मला फार सांगते, पण ती सगळे शब्दाला हे वापरायची. शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातात हे घातलेले होते. अफजल खानाच्या ह्याच्यात त्यांनी शिवाजी महाराजांचे हे असे खुपसले आणि अफजल खानाचा हा बाहेर आला. ते कोथळा बिथळा शब्दच नाही, नुसतं हे ना हा सगळं. आणि आम्ही हसून लोटपोट. तसं ते सानवी काय म्हणाली काही कळालंच नाही. तर मी तुम्हाला प्रॉपर दिलं होतं की हां श्लोक सांग रे. तरी पण मी असं दिलं तर मी स्टेटमेंट दिलं होतं ना तुम्हाला का नाही दिलं? वेदिका सांग बरं. ये बरं पटकन इकडं, पटकन मला दाखव काढून फास्ट. अति प्रचंड वेग धारण करा. धर थांबा लेकरू ट्राय करते. हां इकडं काढ. हां बर बर नाव दे त्याला 1 2 म्हण. हां याला 1 म्हण, याला 2 म्हण. हां अरे 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 असं नाही रे बाळा, बसा असं नाही. हां सानवी पटकन इकडे वेग धारण करा. हां तुझं काय म्हणणं आहे ते इथं दाखव बरं करून मला. हां ओके बर 1 2 असं नाव द्या तुला काय द्यायचं त्या अँगलला. हां याला नाव दिलं ए. असं आत नसतं द्यायचं. बरं ठीक आहे जाऊ दे. हां बरं बरं त्याला नाव दे ई असं म्हण त्याला. हां बरं हां ली. चला या लेकरला कळलेलं होतं काय म्हणायचं ते. तिला काय म्हणायचं ते मला कळलं. तुम्हाला कळलंय का? हाच थेरम होता. आता मी परत एकदा सांगतो, नीट आहे का? आता सगळ्यांनी नीट पहा. किती जणांना हा कळलेला नाही पटकन एकदा हातवरती करा फास्ट. किती जणांना हा कळलेला नाही हातवरती करा पटकन पटकन हातवरती करा. हां आता ऐक मला आधी पटकन हे सांग, तुला हे कळलंय का? हे व्हेरी व्हेरी इझी. इकडं बघ तुला आधी समजून सांगतो, मग सगळ्यांनी बोलायचं पण आणि लक्षात पण कसं ठेवायचं. इकडे बघ, हे बघ बेटा, हे बघ बाळा, नीट ऐक नीट ऐक. कोणताही एक ट्रायंगल घे तू. सपोज त्याचं बारसं करू आपण. झू बाळा झू रे झू. त्याचं नाव दिलं ABC. काय दिलं बेटा? अरे काय दिलं? आहे की नाही ABC ट्रायंगल? अरे आहे की नाही? फक्त मी काय केलं, BCला खेचलं. अरे कोणत्या एका साईडला धर आणि खेच. अरे बरोबर आहे का नाही? ते बघ त्या लेकरांनी कसं खेचलं. समजा मी ACला पण बाहेर उडू शकतो. अरे सॉर नो पटपट बोला. कोणती तरी एक साईड तुला जी आवडेल तिला धर आणि खेचलो. फॉर एक्झाम्पल हे बघ रे, हा असा ट्रायंगल आहे का नाही? माझ्या मनात आलं हिला खेचायचं, खेचलं इकडं बाहेर. अरे कळत आहे का नाही? कोणत्या एका साईडला धरून खेचा. आता नीट ऐक, इथे ABC घेतला, एका साईडला बाहेर खेचलं. बाहेर खेचल्याच्या नंतर नीट ऐक, बाहेर खेचल्याच्या नंतर तिला चिटकलेली जी दुसरी साईड ती कोण आहे बच्चा? AC. अरे आहे का नाही? बस मग तिने ACला पकडून जो अँगल बनवला तो काय झाला? पटकन बोल. हे बोलणार आहो. बहुत बढ़िया. इट हॅज बिकम. त्याला मी ई बोललो, काहीतरी नाव द्यायचं तर दिलं ई. ओके त्याला ए बरोबर रे, त्याला नाव दिलं ई. आता नीट ऐक, आता उरले तिघ जण. ट्रायंगल अँगल किती आहे? 3. पण आपल्याला कोणते पाहिजेत? कोणते वाले? रिमोट वाले. कोणते वाले? रिमोट म्हणजे दूरचे. अरे रिमोट नाही माहिती का राव? रिमोट किस लिए होता है भाई? दूरून ऑपरेट करायला. मला कोणते पाहिजेत? रिमोट वाले. कोणते पाहिजेत? रिमोट. कोणते अँगल्स पाहिजेत? रिमोट. आणि ह्या रिमोटचा अर्थ काय इकडे बघ मी लिहितो. नीट ऐक नीट ऐक, मी त्या अँगल्सला काय बोलतोय? रिमोट अँगल्स.
लांबचे अँगल्स. तर त्याला टेक्निकली मॅथेमॅटिकली काय नाव आहे बेटा? ते आतले आहेत का नाही? पटकन बोला, पटपट बोला. ते आतले आहेत का नाही? येस. पण कसे? इंटेरियर ऑपोजिट. इंटेरियर बघ ना, इंटेरियर हा पण आहे तर अपोजिट म्हणजे हे दोघं. अरे कळलं का? सो इंटेरियर कसे रे? अपोजिट. तर मी तुम्हाला कोणता शब्द वापरा बोललो फक्त? रिमोट अँगल्स, रिमोट इंटिरियर्स. कसे बेटा? रिमोट इंटिरियर्स. तर इकडे बघ, हा ई. तर रिमोट वाले कोण रे बच्चा? हा एक आहे आणि हा एक आहे. अरे सर नो. तर याला आपण I1 बोललो, याला I2. ए पटकन बोला आता, कालं की नाही कालं? तर बेटा हा जो बाहेरचा ई आहे हा काय असतो? I1 प्लस. अरे कळलं का? हे मिनिंग कळलं का? आणि मग हा थेरम काय आहे बेटा? एक्सटेरियर अँगल ई इज द सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. बोला माझ्यासोबत सगळ्यांनी, काय थेरम आहे बेटा? एक्सटेरियर अँगल इज, अरे बोलणार आहो, अरे शिकलो ना आपण. हा सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणा, एक्सटेरियर अँगल इज. कम ऑन. बहुत बढ़िया. एक्सटेरियर अँगल, ज्याचं नाव सध्या आपण काय दिलं? ई. एक्सटेरियर अँगल इज काय असतो? सम. कोणाची? रिमोट इंटेरियर. कोणाची? रिमोट इंटेरियर. मग काय लिहू? पटकन बोला. इज. बोलणार आहो, इज सम ऑफ. मोठ्याने बोला ना, संपला विषय. पटकन मोठ्याने वाक्य बोला पटकन. हा डोळे बंद करा सगळेजण आणि म्हणा मोठ्याने. इज. परत एकदा मोठ्याने म्हणा डोळे बंद करून. जे बोलले ते कळालंय का? चला आता ह्या इथे आपण वापरण्याचा प्रयत्न करू. इथे एक्सट्रेचा काही संबंध का? बाहेर कोणीच गेलेलं नाही किंवा आपल्याला खेचायची गरज काय पडलेली नाही. आतमध्ये पहा अँगल सम प्रॉपर्टी. अरे आतमध्ये काय पहा? अँगल सम प्रॉपर्टी. बाळा याच्यामध्ये मला पटपट सांगा बरं सगळ्यांनी. हे बघ ना आता. अरे बाळा हा एक जण 80 आहे का नाही? येस ऑर नो? हा टोटल 60 आहे का नाही? बेटा हा 80 आणि हा 60, दोघं मिळून झाले 140. मग उरला किती? म्हणजे हा हा अख्खाच्या अख्खा सी इज 40. पटकन बोला बरं, मी थोडं पटकन केलंय, सगळ्यांना कळलं का? हे पटकन बोल, कळलं का ध्रुव? तिघं मिळून 180 यायला पाहिजे, दोघं मिळून 140 झाले, उरला 40. म्हणजे हा अँगल सी इज 40. आता पुढे तू थोडं थांब बरं, तुला एखादी गोळी देऊ का गचपिडीची? ती घेतलं. हां 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 20 20 20 20. म्हणजे बाळा हा तुझा एक्स फायनली काय आला रे? झालं. कळतंय ध्रुव? आता हे वाय कसा काढू बरं आपण? तू आत खाली घे. आला द्या. इथपर्यंत आपण आलो. एक साला का नाही आला? बरं वाय कसा काढावं? हे थोडं पटपट रिस्पॉन्ड करत जा, नाही तर पटकन असं डोंट नो म्हणायचं, म्हणजे वेळ वाचतो, मला पुढच्याकडे जाता येतं. हां डोंट नो असं पण म्हण ना. डोंट नो. ईश्वरी थोडं पटपट. $180 मधून ती समवादा करायची. बहुत बढ़िया, व्हेरी गुड. अरे काल का? अरे ध्रुव BDC. अरे काल का? अँगल सम प्रॉपर्टी BDC. अरे हा 30 आणि हा 20 किती झाले? 50. मग उरला किती? 130. पटपट बोला ना राव, कळतंय का नाही? अरे बाबा तुला जो पण ट्रायंगल दिसेल त्याच्यामध्ये लाव ना तू अँगल सम आणि एक्स्ट्रा अँगल सम. अरे कळतंय का? मग 30 आणि 20, मग वाय किती आला रे बच्चा? पा. सो विच इज माय आन्सर? 20 and 130. अरे मजा आली का नाही आली? पटकन बोला. बरं लिहित आहे का? घरी पाठवून देऊ फाईल? पटपट बोला. घरी पाठवून देऊ. इथं आपण मस्त पैकी डिस्कस करू सगळे प्रश्न. हा चलो कम ऑन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 पहा बरं. इफ सीई इज पॅरलल टू बीडी. दिसतंय का? सीई पॅरलल टू बीडी आहे का नाही? हां पुढे व्हॅल्यू ऑफ एक्स काढायची आपल्याला. ध्रुव काय करावं बरं आता? हां बाहेर खेचला म्हणजे झाला की एक्सटेरियर?
बोल बोल, घाबरू नको. बाहेर खेचला म्हणजे झाला का एक्स्ट्रा अँगल? कोण कोण? एक्स इज द एक्स्ट्रा अँगल. हां, ट्रू ऑर फॉल्स. बाकी तुम्ही 1 2 सानवी 3 श्री शांतचे, तुम्ही तिघांनी एकदम शांत बसायचं पूर्ण लेक्चरवर, कारण मी सगळे चिंटू बंटू चिले पिले प्रश्न विचारणार. आलं का लक्षात? हां, एक्स इज द एक्स्ट्रा अँगल. ट्रू का फॉल्स? ट्रू. किती जण म्हणे ट्रू? रेज युअर हँड्स पटकन. एक्स इज द एक्स्ट्रा अँगल करंटली फॉर द ट्रायंगल बीडीसी. फॉर द ट्रायंगल बीडीसी. सही की गलत? सही. हातवरती करा पटकन. किती जण म्हणे सही? 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. अरे माझ्या लाडक्या भोपळ्यांनो, नीट पा, पटकन उठ. हा, आणि कुठतरी इकडे बैस, नाही तर कुठतरी पटकन उठ, एकटी बस. अति प्रचंड वेग धारण करा. व्हेरी गुड, बहुत बढ़िया. हा, लक्ष दे. बघ तुला लाईट लावतो. हा, फक्त आनंदी राहा. हा, पाच. तो फॅन बंद करायचा बेटा. तो श्रीशा, ते बंद करायचा फॅन का ठेवायचा? हा, बंद करायचा असला तर ती दांडी ओढते. हां हां, बंद करायचा का? हां हां, एकदम कम्फर्टेबली बसा. आता लक्ष दे रे. ते बंद करायचं श्रीशा, राहू दे. हां, इकडं लक्ष दे रे. ऐका आता, कन्सेप्ट ऐका. अरे बाबा, एक्सटेरियर अँगल थेरम जो आहे तो थेरम नंतर, पण एक्सटेरियर अँगल होतो कसा? ध्रुव, मी आत्ताच मागाशी बोलतो, कसा तयार होतो तो? हां, मग इकडे पटकन त्याला रे, फास्ट ये, पटकन आहे, वेगात ये पटकन एकदम. हां, हे बघ मी आता ध्रुव, हे बघ हा ट्रायंगल काढला. ओके. हां, मला एक ट्रायंगल काढून दाखव पटकन. खेचला. हां, बरं, एक एक्स्ट्रा, बहुत बढिया. मला अजून एक, बरं ह्या ट्रायंगलमध्ये अजून कोण कोण एक्स्ट्रा कसं काढता येईल बरं? येईल का अजून? काय एवढं एकच होईल? दाखव ना करून मला. खेच ना मग, लाजू नको. हां, खेचला. हां, इकडं याचं नाव मी एक्स2 देतो. त्या ध्रुवाने सानवी, आता तुला धपाटा पडन बाळा, धपाटा पडन. आता तुला मी एकदा माफ केलं का नाही, है ना? पहिला धपाटा प्लेअर होशील तू. आता तुला एकदा मी मागे बस बोललो एकटीला, आहे का नाही बेटा? अशा चुका नका करू. तुम्ही ते मनोज सरांचं लेक्चर ऐकलं की नाही? छेडी वाजे छमछम विद्या येई घम घम. मग तुम्हाला धपाटे सुरू करायला लागते. मला तुमच्या तसं डिसिप्लिन नाही आलं तर. ध्रुवाने हे बघा इकडे बाहेर खेचला आणि हा अँगल x2 झाला. किती जणांचं म्हणणं आहे दिस इज करेक्ट? त्याची डायग्रामला थोडा पोलिओ झालाय, मी व्यवस्थित काढतो. त्याने हे बघ हे ड्र इकडे खेचला. त्याचं म्हणणं आहे सर हा x2 आहे. हा, किती जण म्हणणं आहे दिस इज करेक्ट? किती वाईट परिस्थिती आहे आपली. आता टेक्निक ऐक. अरे बाळा बसा जा. एका साईडला बाहेर खेचल्यावर अरे सपोर्ट दुसऱ्या साईडचा घे ना. याला खेचलं बरोबर ध्रुव, अरे त्याच्या ॲडजस्टंट ही वाली घे ना बाबा. अरे स्ट्रेट अँगल झाला ना, तू सरळ खेचलं 180 झाला ना, कळलं का? हां, तू या साईडला बाहेर खेचलं वेदिका खुचक, मग एक्स्ट्रियर कुठून काढायचं? हे स्ट्रेट होईल ना बाबा. हा एक्स्ट्रियर. अरे कळतंय का रे सगळ्यांना? कळतंय का? थोडं पटपट बोला. कळतंय का सगळ्यांना? हां ध्रुव, कळलं का आता? असं एवढा गरीब कन्सेप्ट नका शिकू. बघ आता लक्ष दे. आता क्वेश्चन कडे आपण काय म्हणतायत ते. हां, सीई ईला पॅरलल होती, इथं एक्स्ट्रियरचा काही संबंधच नाही. पहिली गोष्ट म्हणजे तो अगोदर तुला कोण काढायचा बेटा? एक्स. तर तुला मी टेक्निक काय दिलं होतं? अरे पटापटा बोल, जेडी बूटी. तुला पॅरलल दिलं, किती गोष्टी असतात, पटापटा बोल ना बाबा. एफ झेड अलाइड 180. अलाइड 180चा अर्थ काय रे? सप्लिमेंटरी असं म्हणायचं. को इंटेरियर सब. अरे कळतंय का देऊ लिहून? अलाइड 180चा अर्थ प्रत्येकाला आला पाहिजे. ते शॉर्टकट मध्ये लिहितो आपण. त्याचा अर्थ ऍक्च्युअल काय आहे? पटापट. हां, काय म्हणायचं बेटा? चला बोला बरं. मग आता इथं याच्यापैकी काय वापरता येईल? जेड. अरे बघ ना, ड्र ड्र ड्र. अरे कळालं का नाही कळालं? अरे हे बघ ना बाबा, ही पॅरलल, ही पॅरलल, ही ट्रान्सफर्सल आहे का नाही? अरे आहे का नाही बाबा? झाला का नाही? झेड झाला. झेड म्हणजे धिस एक्स इज इक्वल टू धिस अँगल. अरे बरोबर आहे का? म्हणजे मला फक्त हा अँगल काढावा लागेल. अरे कळतंय का बाबा मी काय म्हणतोय ते? बरं, आता हा अँगल कसा निघल ध्रुव?
फटकन डोंडो म्हणायचं आपलं हारल्यावर, नाहीच निघायचं का? तू डोकंच नाही लावित. शिकलोत ना आपण आत्ताच ते. आराध्या काय राव, पोरांना असं एवढं वेळ लावत असतात का राव? काय अपूर्वा? व्हेरी गुड. हां 135. हां हां हां. अरे बाबा तिघांची असते 180. अरे 75 आणि 60 झाले 135. अरे यस ऑर नो? 135. आणि मग हा उरला सी किती झाला रे? 45. मग हा 45 तर अरे कळालंय का नाही कळालं? तुला कळायसाठी हे करून देऊ का मी? इकडे बघ, इकडे बघ. कोणत्या ट्रायंगल मध्ये ध्रुव? अरे कोणत्या ट्रायंगल मध्ये? बीडीसी मध्ये, हे की नाही? हा 75, हा किती रे बेटा? 60. मग तिथं आपण काय लिहिणार? अँगल बी प्लस अँगल डी प्लस अँगल सी काय असते कायम? 180. पटपट बोला. मग अँगल बी मला माहित नव्हता, प्लस अँगल डी काय बच्चा? 75 प्लस अँगल सी काय रे? ए बोल ना बाबा, इज इक्वल टू 180. यार कळतंय सगळ्यांना? मग अँगल बी 45 येईल. कळलं का? देऊ सोडून आता हे पण सिंपल इक्वेशन. पटपट बोल ना, समजेल का नाही? या दोघांची सम तिकडे सबट्रॅक्ट करायचं हे येईल. ऑल राईट. सो विच इज माय करेक्ट आन्सर? ए ऑप्शन. कळालंय सर्वांना? कळालंय सर्वांना? चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन द ॲडजस्टिंग फिगर 55 50 पा अँगल ए सी डी काढायचा. किती सोपा आहे रे हा. ध्रुव तुला क्वेश्चन कळाला का? ते काहीच नको वाचू, चित्र दिलंय तुला, तुला काय काढायचा? ए सी डी. आधी मला हे चेक करून सांग बरं, तो ए सी डी एक्सट्रियर अँगल आहे का नाही त्या ट्रायंगलचा? नक्की का? हा सर मला पाठ झालंय सर, हेच चित्र काढलं होतं तुम्ही, आहे का नाही? हा तर तो एक्सट्रियर आहे. मग आता कसं काढायचं बरं? तो कसा काढायचा? बरं एक्स ट्रायंगल थेरम सांग ध्रुव पटकन. काय राव बालवाडीच्या पोरांसारखं डोळे बंद करून आता तो ऐकून पाठ करून घेतला का नाही घेतला? कसं करतो राव तू? मग किती मूड जातो माणसाचा. आत्ता थेरम पाठ करून घेतलाय. आराध्या थेरम सांग बरं मला. थेरम सांग. हां थेरम सांग. हां स्टेटमेंट नाही सांगता येणार? बरं इकडे पटकन दिली वगैरे फास्ट. आणि मला तुला जे म्हणायचंय समजा यांना शिकव बरं काय एक्स ट्रायंगल थेरम नेमकं कसा. हां पटकन ये. इफ वी पुल साईड काय जे असेल ते जर तुला पेन हा अंदर खेचलं. व्हेरी गुड. नाही ई नाव दे. हां ठीक आहे ठीक आहे. हां झालं. हाच थेरम आहे का? एवढा थेरम आहे? अरे बाळा थेरम काय होता की हा एक्सटेरियर आहे ना बच्चा. अरे हा एक्सटेरियर आहे ना, हा दोघांच्या सम इतका असतो. कोणत्या? ह्या आतल्या दोघांच्या. रिमोट इंटेरियर ते शिकलो ना आपण. ई इज इक्वल टू I1 प्लस I2. I1 प्लस I2 कळत आहे का नाही? हां बघा आता लक्ष दे. डायरेक्ट येईल ना आन्सर. एक्सटेरियर इज सम ऑफ रिमोट इंटेरियर. ह्या दोघांची सम झाला आन्सर. 60 आणि 55 115 बरोबर ना? 60 यस 115. अरे समजतंय का ध्रुव? दॅट एक्सटेरियर इज सम ऑफ रिमोट इंटेरियर म्हणजे 115. वी गॉट द आन्सर. हॅव यू अंडरस्टूड? हां बरं परत तो तुला कळायसाठी मी लिहितो. एवढं एकच चित्र पाठ नको करू बेटा तू. हा जो एक्सटेरियर आहे, इंटेरियर पहिला इंटेरियर दुसरा पण कोणता? लांबचा. अरे पटपट बोल. ई इज इक्वल टू I1 प्लस I2. मी डायग्राम नंबर 2 काढतो बाळा. इकडे बघ. ए लक्ष दे. सपोज नीट ऐक तू आता लक्ष दे. एक्स ट्रायंगल मी या साईडला बाहेर खेचतो. टुकू टुकू टुकू. अरे का आलं का तुला? मग हा काय झाला बेटा? आता इंटेरियर मध्ये दोन कोणते रे? एक हा आणि एक तो लांबचे. याला चिटकलेला नाही. मग याला काय म्हणू बाळा? I1. आणि याला काय म्हणू रे? अरे का आलं का? चला आणखी एक डायग्राम काढू आपण.
राईट अँगल ट्रायंगल काढला. ओके बरं साईडला बाहेर खेचा, मीला खेचतो, टुकू 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 टुकू. ओके माझा एक्सटेरियर कोणता झाला? हा वाला. रिमोट इंटिरियर दोघं जण, एक तर लई छान आहे 90 आणि एक हा याडा आहे आई. अरे कळतंय का? म्हणजे द इक्वेशन काय लिहू रे? ई इज इक्वल टू, बरं याला I1 म्हणा आणि याला काय म्हणा I2. मग ही काय झालं रे? I1 प्लस, म्हणजे ॲक्च्युली I1 प्लस 90. अरे कळतंय का रे सगळ्यांना? पटपट बोल, कळतंय का रे हे काय शिकवतोय मी? अच्छा ह्या ट्रायंगलमध्ये समजा मला हा नाही, माझी इच्छा अशी आहे सर तुम्ही ह्या साईडला खेचलं होतं ध्रुव, आपण काय करू सर ह्या साईडला खेचा. कुठं? खाली कवर तू सांग ध्रुव, कुठं खेचायचं? कुठं करा सर, पण ते नाद मिटवा त्या लाईनचा. हा आपण वर खेचली, अरे चालेल का? बरं खाली बी खेचू आपण, चल खुचू खुचू. अरे कळतंय का तुला? चल वरती खेचलं, मग एक्सटेरियर दाखवतील का ध्रुव तुला? आता ये वर पटकन, या ना पटकन, ये ना फास्ट. मी वर खेचलं, हां दाखव वर एक्सटेरियर पटकन फास्ट लवकर. ये ना थोडं, तो असा तरुणपणी म्हातारपणाला सर काय करतो? हां दाखव बरं. आता वरती खेचलं एक्सटेरियर. मला तर झालंय कुठं तोंड झोडून घेऊ. अरे बाबा हे 180 झालं ना, तू असं का करतो? हा ध्रुव, अरे तू असा ट्रायंगल असलं इकडे खेचतो म्हणतो हा वन. अरे ते 180 आहे ना बाबड्या, तू असा इकडून का विचार करतो? तू नेहमी उलटा विचार करतो. अरे एक्सटेरियर, अरे हा आहे ना बाबू एक्सटेरियर. अरे कळते का नाही तुला? तुझी चूक कळते का नाही? तू असाच खेचतो म्हणतो सर हा एक्सटेरियर. 180 होईन ना ते, तू एकच चूक दोनदा करतोय. तुला तुझी चूक नक्की लाजून गडबडू नको. तुला कळतंय का तू कुठं चुकतोय ते? बरं ध्रुव मला तू आता इथंच थांब, मला हां ह्या साईडला बाहेर खेचलं मी ध्रुव. हे बघ आपण काय करू, दाखव बरं आता एक्सटेरियर नेमकं कुठे आहे. हां हे झालं तुला पाठ. हां इकडं हां. आता समजा ध्रुव आपण ह्या लाईनला खाली खेचलंय ना, आणि दाखव बरं आता एक्सटेरियर कुठे आहे. पहा त्याने एक्सटेरियर हा दाखवलाय बरोबर, एक चुकीचा आहे रे. बघ त्याने हा दाखवला एक्सटेरियर, आहे का नाही? येस सर. अरे कळतंय का सगळ्यांना? आता सोपं वाटतंय का हे सगळ्यांना? बैठो. मी याला एक्सटेरियर 2 म्हणतो, हा एक्सटेरियर 1. अरे कळतंय का सगळ्यांना? गेटिंग ना बेटा? ओके ठीक. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतात रे बाळा? मेजर ऑफ अँगल ए काढायचं आहे फिगरमध्ये. काय करता येईल रे? अरे की सिंपल क्वेश्चन आहे राव. श्रीशा काय करायचं? श्रीशा हाँ बहुत बढ़िया. लिनियर पेयर. अरे कळतंय का कन्सेप्ट? लिनियर पेयर काय? लिनियर पेयर अपूर्वा 180, हा 120, मग उरला किती? 60. पटपट बोल, हा किती झाला बच्चा? 60. हा 120, हा किती झाला रे? मग पटकन सांगा आता हा किती? संपलं. कशामुळं? अरे 60 झाले, 120 उरला 60, तो आतला 16. वी गॉट द आन्सर. रिमोट कंट्रोल नाही ले भोपलू. रिमोट इंटेरियर. हां हां कसं कसं? हा म्हणजे एक घेतला आणि मग दोघांची सम केली. बहुत बढिया. तसंही झालं असतं एक घेऊन. अरे कळतंय का? हां ए अरे कसं आलंय का? आलंय का? कसं रे ध्रुव काय कन्सेप्ट वापरली बच्चा आपण इथं? तुझं असं म्हणणं सर हे 120 हा ध्रुव, आणि मग हा उरलेला किती रे? 60. का बरं रे? कशामुळं? काय त्याला काही कारण? ये बाबू अरे ध्रुव आता 2 मिनिटं झाले आपण शिकलोय ती कन्सेप्ट बोललोय ना रे बी. ईश्वरी लिनियर पेयर आहे ना ती. काय ती? अरे पोरांनो लिनियर पेयर म्हणजे कोणासारखी असते? नवरा बायको सारखी. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. ते दोघं एकमेकाशी कायम भांडतात.
हे प्रेमाने राहतात तसं ऐकलं कधी नाही. कारण यांचे किती गुण जुळलेले असतात, 36 गुण जुळलेले असतात. हिचं तोंड तिकडं, त्याचं तोंड तिकडं. अरे का लागा 3 6 अय बबडू इकडं पाहिजे मी काय सांगतोय. लिनियर पेअरचा अर्थ असा आहे, नवरा बायको अर्धांगिनी, अलग लक्षात. कंप्लीट करणार ना आता हे 60 नाही 65 घेऊ आपण. किती 65. आता हा अँगल 180 आहे का नाही. मग ध्रुव उरलेला किती रे, ध्रुव सांग रे. हंड्रेडच्या पुढं आता इकडे बघ ना, 65 मध्ये किती टाकायची 80 व्हायला 15 80 आणि पुढं अजून 100 म्हणजे 115. ए अरे सगळ्यांना कळालं का नाही कळालं रे, समजतंय. सो दोनों मिलके 180. लिनियर पेयर. काय टेक्निक वापरलं बेटा, लिनियर पेयर. चलो नंबर 5. इन द ॲडजसंट फिगर मेजर ऑफ अँगल ए. आता जर नाही आलं तर मी इथून पळून जाईन या खिडकीतून. खिडकीतून इकडून नाही, मी खुसकीच्या मार्गाने जाणार. शिवाजी महाराज गनिमी खाव्यान जायचे, मी त्यांचा आदर्श घेऊन इथून पळून जाईन. ध्रुव तुम्हाला सांग थांबा, माझं पळून जाणं आता त्याच्या हातात दिलं मी. हा वाचलो मी, नाही तर आपल्या डोक्यात आज प्लॅनिंगच होता. 60 आणि 40 झाले 100 आणि मग उरले किती 80. धन्यवाद ध्रुव बाळामुळे मी वाचलो. इथं आपण कन्सेप्ट काय लावली रे आराध्या, हे नेमकं कशाने केलं. तिला तिच्या डोक्यातच याला द्यायचं फाटून चरलं. आराध्या लय चिडलेली माझ्यावर. लिनियर पेअर वापरली बाळा आपण इथं. मग अपूर्वा पण आज काही शिकलो का आपण आजच्या लेक्चरला, काय त्याच काय नाव आहे. काय परिस्थिती आहे अपूर्वा, काही शिकलो का आपण आज कन्सेप्ट. हे नेमकं आपण 80 आलं कसं आलं, काय काय वापरलं आपण. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. काय वापरलं बाळा आपण, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. चला तिथे ही लाईन यम कोणाला पॅरलल आहे बाळा, क्यू आरला. हा वाचा बरं, सांगा बरं कसं सोडवता येईल. ईश्वरी कसं सोडवता येईल बाळा. काय काय ए बडबड का चालली. हा झेड होईल बेटा. हा हा नाव सांग ना अँगलचं इथं का. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे वा व्हेरी गुड. मायनस. खूप आनंद वाटला मला. दिस इज अ व्हेरी हा खूप चांगली प्रोग्रेस आहे. बिकॉज शी इज वर्किंग हार्ड ॲट द होम. अरे कळतंय का. हा ती काय बोलली कळलं का सर, ती काय बोलली कळलं असतं मग आम्ही तिच्याकडेच क्लासला नसतो गेलो का सर. अरे बाळा ह्या दोन लाईन पॅरल आहे का नाही. अरे यम हिच्यासोबत पॅरल आहे का नाही. मग मध्ये ट्रान्सफर्सल आहे का नाही. मग जेड आला का नाही आला. मग ध्रुव हा अँगल किती आला रे 50. मग आता 50 आला आणि आराध्या आता हा 50 आला. अच्छा 40. आपल्याला काढायचं काय रे आराध्या इथं क्यू पी आर. कोण काढायचं बेटा क्यू पी आर. आराध्या कसं निघाल बरं क्यू पी आर. अरे तुझं आलं कोण बोललं हे. आराध्या हे कसा काढायचं रे बाळा. हा हे थांब रे. हा अँगल काढायचं मला. केली हा 50 आणि 45 केली. किती झाली बाळा तुझ्याकडे 50 रुपीज आहे. हां बरं हां हां 95. हां पुढे बहुत बढिया. आणि ही काय कन्सेप्ट आहे नेमका असं का. प्रॉपर्टी म्हण ना. अँगल सम. लिनियर कधी बोलायचं नवरा बायको. स्ट्रेट लाईन. लिनियर पेअर कधी स्ट्रेट लाईन. इकडं नाही तर तिकडं. ह्या दोघांची बेरीज 180. कळतंय का.
लिनियर पेअर तिथं लावायचं. हां, तर इथं काय आलं बच्चा, अँगल सम. अरे मग हे 95 आणि मग आता उरले किती, 95 मध्ये 5 टाकल्यावर किती झाले 100, पुढं 80 आणि हे 5, 85. अरे सोपं आहे का नाही, सोपं आहे का नाही, 85. हे मागचं आन्सर काय होतं आपलं 80, याला टिक कर. हां चला, हा क्वेश्चन पावर पोरांनो. आपल्याला काय काढायचं बेटा, अँगल बी. ध्रुव काय करते बाळा, बर वेदिका तू सांग. हां वेदिका आता तू सांग, आपल्याला काय काढायचं बेटा, अँगल बी. हे बघ हा काढायचं, सांग बरं आता काय करता येईल, तू सांग. तू म्हणशील तसं आपण चालू. याला काढायचं. हां असे आपण चर्चा नको, शांत बसा, नाही आलं तर मी आहेच. किती जणांना कळलं रे हाऊ टू सॉल्व, किती जणांकडे कॉन्फिडन्स आहे, दोघांकडे, बाकीचे ट्राय करतात. हां पृथ्वी नाही येत का तुला, तू पहिले वही सोबत ठेवत जा, तू नुसता मोकळा बसतो, काढ. त्याने तुझा पेपर पण दिसता राडा राडा, तो पेपर पाहिला मला भीती भरते, इतका भयानक गाणं असतो. तू थोडंसं परफेक्शन वाढव आणि ते शांतपणे तू केलं का पेपरमध्ये राडा होणार नाही. एकदम व्यवस्थित पेपर सोडून जा. आराध्या, वेदिका, श्रीषा, तिथं नाही म्हणायचं बेटा, तिथं नावं आहेत. हे थांब, हां हां बहुत बढ़िया, व्हर्टिकली अपोजिट कैची आहे ना, कुठं, हां हा 50 तर सर कैची 50. ए ऐक, तू कैची म्हणतो श्लोक सारखा विद्यार्थी सुद्धा देर इज अ कन्स्ट्रक्ट करके झेड, आज काही गेलं एकदम प्रॉपर बोलायचं, झेड बीट नाही म्हणायचं. हे तर आपण पटकन सोडण्यासाठी बोलतो. झेडला काय म्हणायचं, अल्टरनेट अँगल्स. काय म्हणायचं, अल्टरनेट अँगल्स. एफला काय म्हणायचं, करस्पॉन्डिंग, पण लिहिताना करस्पॉन्डिंग लिहायचं. काय लिहायचं सगळ्यांना, हां ते बाबा कारकेलींचं टेक्निक आहे म्हणायचं. हां हे लक्ष दे, हे 50 आलं लिनियर पेअर बेटा. बहुत बढ़िया. वरती ध्रुव काय आलं तुला, अरे हे लिनियर पेअर कळतंय का, अरे हे ड्र ही स्ट्रेट लाईन इकडं बघ, हे 1 1 0, अरे कळालं का नाही कळालं, मग ही लिनियर पेअर झाली. कळतं का रे तुम्हाला की ही कशी, इकडं नवरा, हे बघ इकडं बायको. ए अरे कळतंय का सगळ्यांना, मग आता हा 180 असतो का नाही, त्यापैकी 110, मग आता उरलेला रे यार कळतंय सगळ्यांना. मग बेटा फायनली आपला 70 डिग्री कोणाला अपूर्वा, आपला 70 डिग्री कोणाला अपूर्वा, अँगल आहे. व्हेरी गुड. इन ट्रँगल आपला हा किती आला बाळा 70. आणि आता आराध्याला जमलं आता हे. ध्रुव आपल्याला काढायचं काय रे, आणि किती येईल आता बी, कसं काढायचं बी, केली. हां किती आली ती 0 काय झाला, तुझ्याकडे 70 रुपये मी दिले आणि त्याच्यानंतर अजून 50 रुपये दिले. आता किती रुपये झाले तुझ्याकडं, हे कसं पटकन कळतं पैसे. हां इकडं झिलं न्यायालिशन आले, पैसे समजो भाई, पैसे समजो. हां 120. हां पुढं म्हणजे काय, अरे कन्सेप्ट काय वापरायची मला ते सांगा आधी. बरं मग काय येईल आन्सर, अरे बाबा कन्सेप्ट सांग ना आधी, तुला ते कन्सेप्ट आहे का, तू काही लागला बोलायला. अरे इथं आपल्याला कन्सेप्ट काय लावावं लागेल, माझा जीव चाललाय ते एकच सांगून. अख्ख्या 2च कन्सेप्ट अख्ख्या चॅप्टर मध्ये. कोणत्या 2 कन्सेप्ट आहेत ध्रुव, हां एवढ्या 2 गोष्टी आहेत, त्याच्यापैकी काय असं म्हणणं. मग अँगल सम प्रॉपर्टी काय असते 180, हे दोघं मिळून किती झाले 120, आणि उरला किती 60 उरला ना. हा मग चुकलं, 65 होतं. कसं कसं,
तुझं म्हणणं आहे की सर आपण एक्सटेरियर अँगल थेरम वापरायचा. हां बरं, हां कसा 50 आहे. हां 50 कुठं आहे का अलग तुला? 50 इथं आहे. हां बरं 180 म्हणजे हा किती झाला बाळा? पुढे इंटेरियर. हां 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 मग आता हा माहीत नाही, याला आपण काय म्हणू? एक्स. आणि हा किती रे बाळा? 60. हां मग एक्सटेरियर इज इकडे इकडे. हां ही डायग्राम तर बरोबर आहे ना? हां तिचे हाफ का कशासाठी करायचे? कशाची 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 ॲडिशन 180 आली पाहिजे? बरं मग इथं 50 आली ना. थांब हां 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 थांब थांब. हा 50 आहे. हां हां बोट नको होता ना. हां हां तू आधी मला कन्सेप्ट सांग. तुझी लावायला चालला ती कन्सेप्ट सांग. काय लावायचं? एक्सटेरियर अँगल थेरम. काय लावायचा? एक्सटेरियर अँगल थेरम. हां एक्सटेरियर काय सांगतो बाळा? अरे हाफ बीप कुठं रे बाबड्या? एक्सटेरियर काय सांगतो? अरे बाळा एक्सटेरियर नीट ऐक. एक्सटेरियर इकडं बघ, ही डायग्राम दिली की नाही मी? एक्सटेरियर इज काय? सम ऑफ रिमोट इंटेरियर. ऐक ना तू 2 मिनटं. इकडं बघ, एक्सटेरियर म्हणजे कोण? 130 इज I1 I2 ची सम म्हणजेच x प्लस 60 ची सम. बसा तुला कळलंच नाही. ही कन्सेप्ट सगळ्यांना कळली? ओके ओके चला पहा आता लक्ष द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बोलो काय म्हणतात बेटा? इन द ॲडिशन फिगर फाइंड एक्स जर का बी ए कोणाला पॅरलल आहे रे? सी ला. आणि एक्स काढायचा. कशाचं? मागच्याचं? याचं का? हां बोला. एक्सचं 65 येतं कसं? या पटकन इकडे फास्ट. बर व्हेरी गुड. यफ. हां अरे वा ली 50 लिहिती व्यवस्थित ली. 50 व्हेरी गुड व्हेरी गुड. हां बर व्हेरी गुड. अरे वाह वेरी गुड बहुत बढ़िया. अरे कहा लगा? ही डिड इट करेक्टली. देखो भाई बच्चे में स्पार्क है ना? अरे हो द्या ना. पण लेकरांनी यप नाही केलं. अरे कळतंय का? हां पण त्यांनी परफेक्ट केलं. जे केलं ते परफेक्ट केलं. हां बघा लक्ष दे बेटा. त्याने यफ नाही केलं. ओके सो बेटा इकडे 50 मग करस्पॉन्डिंग हा किती आला बच्चा? 50. अरे ओके. हां आणि हां तर हा होता बच्चा 65. ए कळतंय का सगळ्यांना? ते मी जी डायग्राम काय म्हणतो आपण कलर वापरतोय कळतं का त्याने तुम्हाला? कळतंय का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो? मग बेटा 65 आणि 50 हे दोघं मिळून किती झाले बेटा? 110. बरं का? याच्यामध्ये हा माहीत नाही, याला आपण एक्स म्हणू. माझं थोडं ऐका ना. एक्स प्लस 65 प्लस 50 हे सगळे मिळून किती रे बेटा? 180. हे कळतं आहे सगळ्यांना? हां मग याच्यातनं एक्स निघाल बेटा. एक्स प्लस 115 इज 180. बरं सो एक्स विल बिकम 180 मायनस 115. आला 65. व्हेरी गुड ध्रुव. मला पहिल्यांदा आनंद वाटला.
सो ही गोष्ट क्लासमध्ये तुमच्याकडून करून घ्यायला 1 तास वेस्ट होतो, आणि हेच जर का तुम्ही घरी प्रॅक्टिस केली तर आपण अख्ख्या लेवल सगळ्या कंप्लीट करू शकतो. हे कळलं का तुम्हाला? वी आर हॅव्हिंग न्यूमरस प्रॉब्लेम्स. मी काय बोललोय कळलं का? म्हणून थोडीशी घरी प्रॅक्टिस वाढवा. झालं? चला पुढे. ईश्वरी इथे किती चिल्लू पिल्लू क्वेश्चन आहे. काही नाही काही नाही, बरं चाललंय सगळं. वेदिका काय 90? हां, सो एक्स इज 90. व्हेरी इझी, कारण की तो सरळ सरळ दिसतोय सर, त्याच्यात काही करायचंच नव्हतं सर. चला आता हा क्वेश्चन. ए ट्रायंगल हुज साइड्स आर टचुक 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 इज राईट अँगल असेल का रे हा? का बरं? कसं चेक करू? जर का मला ऑप्शन ए चेक करायचं आहे, काय चेक करायचं बाळा? इक्वल नाही राईट. अरे ध्रुव, जर का हा राईट अँगल असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल तर ए ऐक, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राईट अँगल ट्रायंगलमध्ये सगळ्यात थोरला कोण असतो? हायपोटेन्यूज. सगळ्यात मोठी साईड कोण असते? हायपोटेन्यूज. तो हायपो सगळ्यात मोठा असतो. काय बोललो मी? थोरला कोण असतो? हायपो. राईट अँगल ट्रायंगलमध्ये सगळ्यात मोठी साईड कोण असते? येस, ऑलवेज. इन एनी कोण रे बेटा? राइट एंगल्ड ट्रायंगल. काय रे बेटा? हायपो इज पटकन बोला, कळलंय का सर्वांना? पटकन बोला, कळलंय का नाही कळलं? हायपो इज द, पटापटा रिस्पॉन्ड करा ना. हायपो इज द थोरला साइड ऑलवेज. हायपो इज द, अरे हायपो इज द थोरला. अरे कळलं? मग कोण आहे थोरला याच्यात? 30. मग उरलेल्या दोघांनी लेगीजला काही म्हणा, समजा हे 15 आणि मग हा, तर हे पॉसिबल आहे. हे कसं चेक करू रे मी? हे कसं चेक करू? श्रीशा, पायथागोरस बाबा की जय. चेक करेंगे. क्या चेक करें? पायथागोरस थेरम काय सांगतो बेटा? अरे बाळा, हा जर का हायपो आहे ईश्वरी, हा जर का बेस आहे, आणि हा जर का पी आहे, पी फॉर परपेंडिक्युलर. नीट ऐक, परत मी पायथागोरस शिकवतो तुला. एच फॉर, बी फॉर, अरे बोल ना बाबा, बेस, आणि पी फॉर, त्याला हाईट बोलायचंच नाही सर्वांनी. काय बोलायचं? परपेंडिक्युलर. का नाही बोलायचं हाईट? हायपो स्टार्ट फ्रॉम एच, हाईट स्टार्ट फ्रॉम एच. रिड्यूस करा पटकन सगळ्यांनी. काय बोलायचं? हायपो, बेस अँड परपेंडिक्युलर. काय बोलायचं? हां, ह्या दोघांना टांगड्या म्हणतात. काय म्हणतात? लेग पीस. याला बोलतात लेग, याला बोलतात लेग. अरे कळालं का नाही कळालं? हां, हायपो सोडून दोघांना लेग म्हणायचे. एक जण बेस आणि दुसरा परपेंडिक्युलर. मी यालाही बेस बोलू शकत होतो, यालाही परपेंडिक्युलर बोलू शकतो. पटकन बोला, कळालंय का? अपूर्वा, ह्या तिघांमध्ये काय नातं आहे? ध्रुवा, अरे एवढी कॅसेट वाजवण्यापेक्षा तेरा मुझसे हे पहले का नाता कोई, ते नातं सांग ना बाबा मला. काय राव, असं कुठं असतं का? वेदिका, ईश्वरी, अरे पायथागोरस थेरम सांगता नाही आपण शिकलो ना रे मागच्या लेक्चरला. सानवी, एच स्क्वेअर इज बी स्क्वेअर प्लस, अरे कळतंय का सगळ्यांना? समजतंय का सर्वांना? काय पायथागोरस थेरम सगळ्यांनी मोठ्याने सांगा. अरे बोल ना बाबा मोठ्याने, मोठ्याने म्हणलं मी. हायपो स्क्वेअर इज
बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. परत सांगा मोठ्याने. बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. आणि इथं इथं व्हेरीफाय करा बरं पटकन. आता करून दाखवा मला पटकन. येईल का सगळ्यांना? आता इकडे बघ, इथं व्हेरीफाय करू आपण. इथे पहा, हियर एच स्क्वेअर इज इक्वल टू कोणाचा स्क्वेअर रे? 30. मी तुम्हाला ट्रिक शिकवली होती का नाही? 9चा स्क्वेअर 81. कॅरी आली 8. अरे कळतंय का? हा. 9 3 27. त्याचे डबल करा 54. त्यात 8 टाका 62. मग इथं लिहू आपण 2. कॅरी आली 6. 3 काय झालं? 81. कॅरी आली 8. 9 3 27. 27चे डबल 54 आणि 54 आणि कॅरी किती होती आपली? 8. 54 मध्ये 8 टाकले 62. 62 कॅरी आली 6. 3चा स्क्वेअर 9 अँड 6. यार कळालं का नाही कळालं? ही ट्रिक कळते का तुम्हाला? अरे ट्रिक कळते का? ॲक्च्युली मल्टिप्लिकेशनची ट्रिक दिली होती. शिकू का परत एकदा? येते ना सगळ्यांना? हां तसं करा, काय हरकत नाही. आता इकडे बघ, याचा स्क्वेअर आला बी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. बेटा इकडे बघ रे, बी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर काय यायला पाहिजे? 1521. तर आपला ऑप्शन करेक्ट आहे. चला चेक करू आपण. बी स्क्वेअर कम ऑन, बी कोण आहे बाळा आपला? 15. अरे आहे का नाही? अरे बोला ना पटपट. प्लस पी स्क्वेअर, पी कोण आहे बाळा आपला? 36. अरे सॉर नो. चला 15चा स्क्वेअर 225. 20 पर्यंत पार झाली पाहिजे बरं का. चल ट्रिक नाही कर, इकडे बघ. 5चा स्क्वेअर 25. 5 लिहिला, कॅरी आली 2. 5 1 5 च्या डबल 10 अँड 2 12. 2 लिहिला, कॅरी आली 1. 1चा स्क्वेअर 1 अँड 1 2. अरे काल हा पटकन ट्रिकने मला 36चा करून दाखवा पटकन फास्ट. सगळ्यांनी करा पटकन. अरे 4-5 सेकंद जायला पाहिजे राव. एवढा कशाला वेळ लागायला पाहिजे राव. 6 6 36. कॅरी आली 3. 6 3 18. 18चे डबल 36. त्यात 3 टाकून 39. कॅरी आली 3. 3 3 9 अँड 3 12. आणि करा बरं ॲडिशन आता. युनिट्स प्लेस 6 अँड 5 11. कॅरी आली 1. आता टेन्स वाले 1 अँड 9 10 अँड 2 12. कॅरी आली 1. 100 प्लेसला 1 अँड 2 3 अँड 2 5 आणि 1000 वाला 1. मजा आली की नाही आली? सो फायनली आपल्याला काय सापडलं? अरे काय सापडलं बाळा? अरे बोल ना बाबा. एच स्क्वेअर इज बी स्क्वेअर प्लस, याचा अर्थ काय झाला रे? ओय अरे ह्या साईड कशाच्या होत्या? जर काय इक्विलॅटरलच्या असतं तर काय असतं? सगळ्या सेम आल्या असतं. आयसोसेलेसच्या असतं तर आहे का नाही? समजा राईट अँगल नसताच मग काय झालं असतं? चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. करा बरं पटकन. काय म्हणतायत? फाइंड एक्स इन द गिवन फिगर. अरे किती किती छोटूसा प्रॉब्लेम आहे हा. अरे या फिगरमध्ये मला काय दिसतंय? ट्रायंगल दिसला का नाही? कसा आहे तो ट्रायंगल? छान आहे सर, क्यूट आहे सर. आयसोसेलेस आहे सर, दोन साइड सेम. आयसोसेलेसची प्रॉपर्टी हां ते तर येडं सांगन बघून. 2 साइड्स आर सेम. मी प्रॉपर्टी विचारतोय पुढची. श्रीषा, आराध्या काहीच नाही, अभ्यासच नाही. मग ही परिस्थिती तयार होते. सानवी हां बेस अँगल्स आठवतंय का? बेस अँगल इक्वल म्हणजे काय? हा जर का एक्स तर हा एक्स. कळलं का? मग आता तो 116 आहे ध्रुव. मग हा कसा, हा काय येईल रे? कस काढायचा हा? कन्सेप्ट सांगा, टेक्निक सांग. टेक्निक काय लावायचं मला ते सांग, उत्तर सांगू. काय तर आहे राव. आराध्या काय टेक्निक लावायचं नेमकं ते काढायला?
अपूर्वा नाही, थांब थांब ईश्वरी, लिनियर पेअर लावायची. 116 आहे की नाही. 180 साठी आता किती उरला? 64. अरे कळतंय का? बरं आता एक्स कसा काढायचं बरं? आता अँगल सम लावायचं बाबा. काय लावायचं? अँगल सम प्रॉपर्टी. अच्छा अँगल सम कसं? बरं ठीक आहे चला अँगल सम लावू. अरे काय लावू बाबा? अरे काय लावायचं पोरांनो? 64 प्लस एक्स काय होईल रे? 180. मग आता पहा एक्स प्लस एक्स काय झाला? इज इक्वल टू 180 आणि प्लस 64 मायनस करून टाका. 10 - 4 6 116 आणि एक्स किती आला रे बाळा? 2 5 जा 10 2 8 जा 58 आला. किती आला? कळतंय सर्वांना? बहुत बढिया. ते एक्सटेरियर अँगल थेरमने आला असतं. रिमोट बिमोट नाही बोलायचं. तुझी तीच अडचण आहे. कशाने आलं असतं? एक्सटेरियर अँगल थेरमने. काय आलं असतं? 116 इज इक्वल टू व्हॉट? 2x आहे का नाही. आणि मग डायरेक्ट आलं असतं. कळलंय का सगळ्यांना? का देऊ करून मी ते पण? देऊ का?